राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर आहेत, मला सरांना चर्चेत आणायचं आहे ते याच्यासाठी दोन्ही बाजूंचे आरोप प्रत्यारोप तुम्ही बघितले सर. या सगळ्यातनं हा मेसेज सामान्य जनतेपर्यंत गेलाय का की जे निवडणूक आयोग निष्पक्ष असायला हवं ते निष्पक्ष नाही, त्यांच्याबद्दलचा प्रश्न आहे, ते प्रश्नांकित झालेले आहेत आणि हे परसेप्शन सामान्य माणसापर्यंत गेलंय का आणि ते घालवणं लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, ते घालवणार कोण? हे पहा, जनता लोकशाहीमध्ये कधीही एका बाजूची असत नाही. त्यांची बांधिलकी काही एका विशिष्ट पक्षाची असत नाही. ज्या पक्षाचा कार्यक्रम त्यांना आवडतो, ज्या पक्षाचं नेतृत्व विश्वासार्ह वाटतं त्याला ते मतदान करतात. आणि यापूर्वीही लोकांनी गांधी घराण्यावर विश्वास ठेवला, आता ते मोदींवर विश्वास ठेवतायत. त्यांनी त्यांना 3 वेळा निवडून दिलंय. पण लोक कधीही ही व्यवस्था एका बाजूने एकांगी चालावी अशा मताचे कधीही नसतात. लोकांना विरोधी पक्ष सुद्धा हवा असतो. लोकांना असं वाटत असतं की कोणीतरी कोणावर वॉच ठेवावा, कारण ही सिस्टम कोणा एका व्यक्तीची, कोणा एका पक्षाच्या मालकीची नाही आहे. हा देश 125-150 कोटी लोकांच्या मालकीचा आहे. त्यांच्या भावना वेगवेगळ्या आहेत, त्यांच्या मागण्या वेगवेगळ्या आहेत, ते वेगवेगळ्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळं आज जो मुद्दा देशभरात उपस्थित झालाय त्यामुळे लोकांच्या मनामध्ये काही शंका निर्माण झाल्यात हे नाकारता येत नाही. प्रश्न एवढाच आहे की त्या शंकांचं समाधान करण्याची जबाबदारी त्या संबंधित घटनात्मक संस्थांची आहे. मला कुठल्याही विशिष्ट पक्षाची बाजू घेण्याचं काही कारण नाही. पण एकच मी तुम्हाला सांगतो की जेव्हा लोकसभेचा विरोधी पक्षनेता तो त्याच्या कर्तृत्वावर तिथे बसलेला आहे, त्याच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या म्हणून तिथे बसलेला आहे. समजा तो लोकसभेचा विरोधी पक्षनेता जर काही शंका उपस्थित करत असेल, त्या शंकांचं समाधान करणं ही आपल्या घटनात्मक संस्थांची जबाबदारी आहे. अतुल लोंढे मगाशी म्हणाले की तुम्हीच दिलेली कागदपत्र आहेत, मग त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला शपथपत्र का मागता? मला असं वाटतं यामध्ये निवडणूक आयोगाने स्पष्टपणे काही मुद्द्यांवर भूमिका घेऊन लोकांपुढे गेलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय लोकांचं समाधान होणार नाही. काय होतंय की निवडणूक आयोग स्पष्टपणे लोकांसमोर येत नाही, सूत्रांच्या हवाल्याने वेगळी माहिती बाहेर प्रसारित केली जाते आणि भाजपचे नेते बोलतात कारण ते निवडून आलेले आहेत म्हणून ते बोलतात. त्यांना वाटतं की आमच्या निवडून येण्यावर तुम्ही शंका उपस्थित करताय म्हणून ते बोलतात. मग लोकांना असं वाटतं की भाजप का बोलतो या मुद्द्यावर? आम्ही तर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय. या मुद्द्यावर निवडणूक आयोगाने लोकांसमोर येऊन स्पष्टीकरण देणं अतिशय योग्य राहील असं माझं मत आहे. विलास, खरंय, निवडणूक आयोग असंही पत्रकार परिषदा घेतच की तास-तासभर घेतं निवडणूक घोषणा करताना, आणि हे ते असं काही नाही की त्यांनी कधी पत्रकार परिषद घेतली नाही. आता सुप्रीम कोर्टाच्या पण काही लोकांनी मध्यंतरी घेतली होती पत्रकार परिषद. मुद्दा तो नाही. ॲडव्होकेट रवींद्र गोरे आपल्यासोबत आहेत. रवींद्रजी, सातत्याने एक मुद्दा उपस्थित केला जातोय, कायदेशीर आहे तो. 1960च्या नियम 20(3)(ब) चा सातत्याने उल्लेख होतोय आणि त्या नियमानुसार प्रतिज्ञापत्र द्या असं सांगितलं जात आहे. जरा प्रेक्षकांना सांगा, हा नियम काय आहे, तो नियम काय सांगतो आणि ते किती बंधनकारक आहे आणि कशासाठी वापरला जातो ते पण सांगा. ही जी पूर्ण कॉन्ट्रोवर्सी आहे त्याची सुरुवात झाली राहुल गांधींची प्रेस कॉन्फरन्स आणि नंतर निवडणूक आयोगाने त्यांना दिलेला नोटीस. परंतु या पार्श्वभूमीवरती जर ही पर्टिक्युलर सेक्शन बघितलं, रूल 20(3)(ब) बघितलं, तर त्यामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की तुमची जर मतदार नोंदणी संदर्भात तक्रार असेल तर तुम्ही शपथपत्रावर तुमची तक्रार दिली पाहिजे. ही कायदेशीर बाजू आहे. परंतु या मागचा कायद्याचा अभ्यास विद्यार्थी म्हणून मला असं दिसतंय की निवडणूक आयोग घटनेच्या आर्टिकल 324 नुसार कायदेशीर अधिष्ठान आहे निवडणूक आयोगाला. म्हणजेच निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे आणि जर घटनात्मक संस्थेवरती आरोप होत असेल तर अशा वेळी घटनात्मक संस्थेने स्वतःहून पुढे येऊन एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे. परंतु एक कायद्याचे विद्यार्थी म्हणून तुम्हाला एक सांगतो, सिमिलर केस आपले मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकी अगोदर औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती आणि त्यात त्यांनी असं नमूद केलं होतं, त्यात त्यांनी रूल 21चा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता की रूल 21 नुसार 43,000 नावं डिलीट झाली पाहिजेत. त्यांनी त्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे कंप्लेंट केली, परंतु निवडणूक आयोगाने त्यावरती काही कार्यवाही केली नाही. आणि मग चंद्रकांत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली की रिट याचिका डिसमिस करताना खंडपीठाने असा परिच्छेद 16 मध्ये असा निष्कर्ष नोंदवला होता की चंद्रकांत पाटील यांनी घेतलेले मुद्दे बरोबर आहेत, परंतु जी पूर्ण प्रोसिजर आहे ती पूर्ण फॉलो करणं ह्या कमी वेळेत शक्य नाही आणि त्यांनी ती याचिका डिसमिस केली. परंतु त्यात त्यांनी एक मुद्दा सांगितला की निवडणूक आयोगाने अशा प्रकारच्या ज्या तक्रारी आहेत त्याची दखल घेतली पाहिजे. मला तेच सांगावं असं वाटतं जे औरंगाबाद खंडपीठाने सांगितलं होतं. निवडणूक आयोगाने देखील या रूल 20 नुसार
ही जी कंप्लेंट आली आहे त्याचे सुमोटो कॉग्निझन त्यांनी घेतलं पाहिजे. परंतु हा जो तो स्टँड घेतायत की त्यांनी शपथपत्र द्यायला पाहिजे, हे कुठेतरी चूक वाटतं. कारण की निवडणूक आयोग ही राज्यघटनेनुसार आर्टिकल 324 नुसार एक घटनात्मक संस्था आहे. अगदी बरोबर आहे. मग बोंडे सर, मला तुम्हाला हेच विचारायचं आहे, हा प्रश्न तुम्ही सत्ताधारी आहात म्हणून तुमच्याबद्दलचा नाही आहे, ते विरोधक आहेत म्हणून त्यांच्याबद्दलचा नाही आहे. हा प्रश्न सामान्य जनतेच्या मताचा आहे. हा प्रश्न सामान्य जनतेच्या मतावरच्या विश्वासाचा आहे आणि पर्यायानं तो लोकशाहीच्या वरचा विश्वासाचा मुद्दा आहे. अशा प्रकारे जर त्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे येऊन आम्ही बघा कुठेही डाग नाहीये, काय हवंय ते घ्या, हे घ्या, हे घ्या. आता तुमच्याबद्दल कोणी प्रश्न विचारला तुम्ही उत्तर देणार, स्पष्टीकरण देणार. हे का होत नाहीये हा जनतेचा सवाल आहे. ज्या सार्वभौम संस्था आहे, म्हणजे त्यामध्ये निवडणूक आयोग असो किंवा कोर्ट असो, म्हणजे सुप्रीम कोर्ट असो, आणि या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत अरे काही तर त्यांच्याकडे दिलं पाहिजे ना तुम्ही, की सगळ्या प्रेस कॉन्फरन्सवर करणार. सगळ्या प्रेस कॉन्फरन्सवर जर उत्तर द्यायला लागले तर मग त्या कायद्याला काही अर्थच राहणार नाही. आणि त्यामुळं राहुल गांधी का पाठीमागे जातात आहे? प्रेस कॉन्फरन्सला त्यांना एवढं का सांगतात आहे ना घाबरता की तुम्ही? तुम्ही जे काही बोलतात आहे, हा, नाही नाही, तुम्ही जे काही, अरे मला हे सांगा, तुम्ही जे काही बोलता आहात ते निवडणूक आयोगाकडे लिहून द्या ना. हा. एवढंच फक्त म्हणणं आहे ना. ते अतुल लोंढे म्हणजे म्हणतात ते त्यांनीच हे दिले, म्हणतात त्यांनाच की द्यायचं का ते नेऊन? ऐका ना, ऐका ना, जे काही सांगायचं आहे, जेवढं काही प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं तेवढं जर त्यांनी टेक्स्ट केलं, तेवढं जर दिलं शपथेवर, पण यांना म्हणायचं आहे की मी एक वेळा संसदेमध्ये शपथ घेतली, आता कुठेही शपथ घेणार नाही. हे हा. कुठे तार्किक आहे का? मला सांगा ना, तार्किक आहे का? आज बिलकुल हा तार्किक आहे. प्रश्न आहे की हा जो बिलकुल हट्ट तार्किक आहे. जो आहे हे राहुल गांधी का करतात? का घाबरतात आहे राहुल गांधी? अतुल लोंढे राहुल नाही गांधी का पटत नाही, घाबरतात पटणार आहे पण मला नाहीये. हे म्हणून. हा. हे का पळ काढतात आहे राहुल गांधी? नाही, मी सांगतो ना. की, मी त्याचं अतुलजी technical ते उत्तर म्हणतात देतो तुम्ही तुला. पळ सांगायचं काढताय. का? मला हे सांगा ना. ओमराजे येतो मला- तुमच्याकडे, माझा येतो. हा- मी हा. टेक्निकल उत्तर देतो ना. माझा हा, हा, प्रश्न बरं. आहे. मला याचं उत्तर द्यायचं आहे. बरं, उत्तर द्यायचं आहे त्यांना. लोकांमध्ये संभ्रम करण्यासाठी यांनी एवढी चेन केलेली आहे ठीक आहे, की अतुलजी. शरद पवार सारखे एवढे मोठे नेते ते म्हणतात की 2 जण आले होते आणि मला 160 जागा जिंकून. बरं झालं तो विषय काढला, मी ते पण विचारतो. हातासरशी आपल्याकडे सांगतो काय ना. नाही, ते पण आणि विचारायचं. शरद पवार साहेबांसारख्या, आणि मी राहुल गांधीकडे ठीक आहे, घेऊन ठीक गेलो, आहे. तरी पण उत्तर तर यांना देऊ द्या. बरं बरं वेळ बरं, उत्तर खातात आहे, घेतो, उत्तर. फालतू अनिल भाऊ गोष्टी उत्तर घेतो. अतुलजी प्लीज उत्तर द्या. नाही नाही, असं आहे की त्यांनी एकदा शपथ आठवावी स्वतः घेतलेली राज्यसभेचे सदस्य म्हणून. आणि ती जी आपण म्हणतो ना की मी म्हणजे अलिजियन्स ठेवील घटनेसोबत, भारताच्या एकात्मतेसोबत, राष्ट्रीय एकात्मतेसोबत, सगळ्या गोष्टीसोबत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इंटिग्रिटीसोबत. आता ही शपथ त्यांनी घेतलेली आहे. ते जे काही सांगत आहे शपथेवर सांगत आहेत. आणि पुन्हा तसंच अनिल बोंडे साहेब डॉक्टर आहेत, अनेक वर्ष राजकारणामध्ये आहे. ते सांगतात आहे की इलेक्शन कमिशननी सर्टिफाईड करून दिलेल्या डॉक्युमेंटवर आम्ही ॲफिडेव्हिट द्यायचं. याच्यापेक्षा मोठी हास्यास्पद गोष्ट काय राहू शकते? म्हणजे लपायचं आहे. मला सांगा, अनिल मसीह या देशाने पाहिलेलं आहे. अनिल मसीह समोरासमोर त्या माणसानी या देशामध्ये हत्या करण्याचा प्रयत्न केला डेमोक्रेसीचा. सीसीटीव्ही फुटेज असताना बीजेपी त्याची पाठरांगण करत होतं. सुप्रीम कोर्टामध्ये गेलं, सीसीटीव्ही दिसलं, कोणी लपवू शकलं नाही, म्हणून ती निवडणूक वाचली. त्याच्यानंतर महमूद प्राचा हे गेले होते वकील चंदीगड कोर्टामध्ये. चंदीगड कोर्टाने सांगितलं की तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स आणि सगळा डेटा जो आहे तो द्या. यांनी कायदा बदलवून टाकला की हा असा डेटा देताना सेक्शन 92 जो आहे तो बदलवून टाकला, कायदाच बदलवून टाकला. त्याच्यानंतर 45 दिवसापर्यंत डेटा सेवायचा. आता तर आपण आयक्लाउडच्या जमान्यात आहोत, सेमीकंडक्टर चिपच्या जमान्यात आहोत. छोट्याशा हार्ड डिस्कवर आपण डेटा ठेवू शकतो. 45 दिवसाच्या नंतर डेटा नष्ट करण्याचा जो आहे तो नियम जो आहे तो यांनी आणलेला आहे. 24 मार्च 2025 रोजी यांनी एक GR काढला होता इलेक्शन कमिशननी. त्यांनी सांगितलं की आम्ही वोटर लिस्ट ज्या आहे त्या व्हेरीफाय करू, क्लीन करू, प्युरिफिकेशन करू. दॅट्स फाईन, ते रेग्युलर ऍक्टिव्हिटी आहे, समरी रिव्हिजन वगैरे करणे. 25 मेला असं काय होतं हो? कारण राहुल गांधींच्या सर्वे आला, एक मोठा चॅनल आहे, त्यांनी सर्वे केला. 49% राहुल गांधींना पॉप्युलॅरिटी, 32% नरेंद्र मोदींची पॉप्युलॅरिटी. हा एवढा डिफरन्स पाहिल्याबरोबर तो तर सर्वे दाबलाही. आम्ही त्याच्यावर चर्चा केली, तो त्याच वेळेस दाबलाही गेला. आणि लागलीच 25 मेलांना साक्षात्कार झाला यांनी. आणि इंटेन्सिव्ह जे आहे ते रिव्हिजन त्यांनी सुरू केलं. SIR जे आहे ते स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन सुरू केलं. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन केलं पाहिजे विलास, त्याला कोणाचा विरोध नाही आहे. पण मग तुम्ही 1 वर्षाची लागणारी ऍक्टिव्हिटी तुम्ही 1 महिन्यात कसं करणार आहे हो?
आज जे गडबड सुरू आहे की BLOs बिचारे कामाच्या प्रेशरमध्ये स्वतःच्या नोकरीसोबत खेळत आहे. फॉर्म आपलं स्वतःच भरून देत आहेत. गडबड घोटाळ्याचे फॉर्म जे आहे, अजित अंजुमनी ऑन रेकॉर्ड सगळं सुप्रीम कोर्ट समोर ठेवलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचं निवडणूक आयोग ऐकत नाहीये. हे पाठ दाखवणं, हे पळणं म्हणजे तुम्ही सरळ सरळ मतचोरी करत आहात. तुम्ही लोकशाहीचा गळा घोटत आहात. ठीक आहे. आणि त्याचं जर ठीक आहे. समर्थन कोणी करत असेल तर मला आज मजा येऊन ओमराजेंना गेली, कारण विचारायचं सरकार आहे. शेवटची 2 मिनिटं राहिलीत जनता म्हणून रस्त्यावर येईल ना, शेवटची 2 तेव्हा मिनिटं कळेल की ठीक आहे. काय परिणाम होतो. अतुलजी शेवटची 2 मिनिटं राहिलेत मला